आज कामावरती आहे माझा 3रा दिवस आणि मला दुकानामध्ये खूप बोर होत होतं, कारण की दुपारचं ऊन असल्यामुळं कोणीच कस्टमर वगैरे नव्हते आणि माझा लंच ब्रेक झालेला होता. मग विचार केला चला आमरस वगैरे पिऊन येऊ. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आपल्या पुण्यामध्ये 10 रुपयाला चांगलं एकदम भारी क्वालिटी आमरस वगैरे भेटतो. पण 10 रुपयाचा नव्हता घेतला मी, 20 रुपयेवाला घेतला होता. ठीक आहे, चला दाखवते मी कुठं गेली होती. इथं चौकामध्ये हे जे दुकान आहे श्रीराम वडापाव, त्याच्याच बाजूला आमरसवाला दुकान. हे आंब्याच्या रसाचं दुकान. त्या दादाला म्हटलं दादा मस्तपैकी थंड थंड रस दे. तर त्याने एक ग्लास भरून दिला आणि त्याने रस दिल्यानंतर थोडेसे चोचले करत त्याच्याकडून स्ट्रॉ पण घेतली. स्ट्रॉ घेतल्यानंतर मस्त पीत बसले. हे बघा बाजूला एक चिमुरडी बसलेली, मस्त ती पण एन्जॉय करतीये. ती बारकी तिच्या मम्मीकडे मागत होती, पण त्यांच्या मम्मीने तिला दिलायला नाही. आणि मी मस्तपैकी स्ट्रॉ टाकून फस्त केला आहे ज्यूस आणि मस्तपैकी चिल्लर घेऊन परत आपल्या कामाकडे निघाले. आणि वाटेमध्ये मला कबूतर बिबूतर दिसली. म्हटलं त्यांना घ्यावं. परत म्हटलं जाऊ दे तिकडं, कुठं त्या कबूतर घेत बसावं, आपण चला आपल्या कामावरती. आणि मग मस्तपैकी असा निसर्गाचा आस्वाद घेत मी पुढे निघाले. पुढे जाता 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 मला काय दिसले थांबा तुम्हाला सगळ्यांना दाखवते. हे बघा, ही आहे गाडी. गाडी म्हणजे नुसती गाडी नाही तर घोडागाडी. 4 चाकांची गाडी आहे. पुढे जे रेडवाले बांबू दिसत आहे, सॉरी पाईप दिसत आहे, तिकडं कदाचित तो घोडा बांधण्यात येत असावा. अशी ही गाडी सध्या काळाची गरज आहे, कारण की पेट्रोल पण आता मरणाचं महाग होत चाललंय. तर असंच माझ्यासारखं पण तुम्ही पायी चाला किंवा जमलं तर ती घोडागाडी चोरून घेऊन जावा. चला असंच मी चालले होते. एक कलर मारणारे दादा दिसले, त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. ते कसली भारी स्माईल दिली आणि मी पोचले कामावर. बाय.